श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्यासाठी आज असे काही आशीर्वाद दिले आहेत ज्यासाठी तू खूप दिवसांपासून प्रयत्नरत होतास. बाळा, आम्ही तुला कोणत्याही परिस्थितीत एकटे सोडत नाही. मला माहीत आहे तुम्ही कशाची वाट पाहत आहात. त्या आनंदाच्या बातमीसाठी तुमचे कान आतुर झाले आहेत ना. मग ती बातमी आज या 24 तासात तुमच्याकडे नक्कीच येणार. विश्वास ठेवा. जेव्हा आम्ही तुम्हाला काही सांगू इच्छितो तेव्हा ती बातमी लवकरच तुम्हाला प्राप्त होत असते. जे कोणी आमचे प्रिय बाळ यावेळेस त्या बातमीसाठी आतुरतेने वाट पाहत आहेत आणि आमच्यावर संपूर्ण विश्वास ठेवतील त्यांनाच ती बातमी प्राप्त होईल. देव म्हणतात, तुझा विश्वास जागृत असेल तर तुला ती बातमी नक्कीच प्राप्त होईल. तू फक्त विश्वास कर, कारण मी तुझे कार्य बघितले आहे. तुझी प्रार्थना देखील ऐकली आहे. आता चिंता करण्याचे कार्य नाही, त्यात वेळ घालवू नको. देव म्हणतात, तुझ्या श्रद्धेत ती सबुरी ठेव, कारण जर तुम्ही मनात धैर्याने पुढे येण्यासाठी प्रयत्न करत असाल तर माझा वरदहस्त मी तुझ्या मस्तकावर ठेवू इच्छितो. कारण जो कोणी धैर्याने सामर्थ्याने पुढे जातो, प्रत्येक कार्य करतो, त्याला यशस्वी होण्याचा आशीर्वाद आम्ही देतो. तुम्ही मागील काळात खूप प्रार्थना केली आहे. तुम्ही आमच्याकडे ते खूप काही आशीर्वाद मागू इच्छिता. त्यात तुमच्यासाठी तो आर्थिक चमत्कार आम्ही तुमच्याकडे देऊ इच्छितो. देव म्हणतात, तुझ्याकरता हे 24 तास अगदी महत्त्वाचे ठरतील, कारण तू त्या काळात खूप काही परिश्रम केले आहेस. आता त्याचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. जो कोणी यावेळेस श्रद्धेने आमच्याकडे आर्थिक चमत्कारासाठी मागणी करत आहे त्याला ते लवकरच प्राप्त होतील. ज्यांची कुणाची ती वेळ आली आहे, ज्यात ते साध्य होणार आहे, तेव्हा मनाला निशंक ठेवा. देव म्हणतात, तुझ्या कर्माचे फळ मी व्यर्थ जाऊ देणार नाही. बाळा, तू केलेली मेहनत कधीच विफल होऊ देणार नाही. तुम्ही जी प्रार्थना आमच्याकडे केली आहे, तुला ते सर्व काही प्राप्त होणार आहे, यात शंका घेऊ नकोस. देव म्हणतात, असे कितीतरी बाळ आमच्याकडे प्रार्थना करतात, पण जे मनापासून आणि श्रद्धेने त्या चमत्काराची वाट पाहत असतात त्यांना ते त्यांच्या विश्वासाने त्यांच्या कार्यांद्वारे ते नक्कीच प्राप्त होते. देव म्हणतात, मी तुझा असा देव आहे जो तुझ्यासाठी काहीही चमत्कार करू शकतो, पण मी तुझ्याकडे एक अट ठेवतो की तू देखील तुझे कर्म चांगल्या मार्गाने ठेव. तुझ्या कर्मात मला खूप काही नैराश्य नको आहे, खूप काही लबाडी नको आहे. देव म्हणतात, अरे बाळा, तुमच्यासाठी आम्ही तेही करू जे तुम्हाला अशक्य वाटते. मी तुला असा आशीर्वाद देऊ इच्छितो की तू तुझे कार्य योग्य दिशेने खूप काही प्रगतिशील गतीने साध्य करू शकशील, कारण मी तुला जाणतो. तुझे आणि माझे नाते जन्मोजन्मीचे आहे. मी त्यांनाच जवळ करतो जे मनात शंका न घेता आपल्या कार्यात मन लावू
प्रगती करू इच्छितात, सत्याच्या मार्गावर चालू इच्छितात, धर्माच्या मार्गावर चालू इच्छितात. मी कोणत्याही लबाड माणसाचे हेतू पूर्ण करत नाही. मी तुझा असा देव आहे की तुझ्या मनातले प्रत्येक इच्छा मी जाणतो आणि त्यातील खूप काही शुभ इच्छा तुझ्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचाव्या. देव म्हणतात, बाळा, आपल्या कार्यात नेहमी तत्परता ठेवण्याचा प्रयत्न कर. आळसाला स्वतःच्या अवतीभोवतीही ठेवू नकोस, कारण जो एकदा आळशी झाला तो काहीही आपल्या जीवनात जी इच्छा करतो ती पूर्ण करू शकत नाही. त्याला त्या आळसाने घेरले की तो प्रत्येक कार्याला विलंब लावण्यास सुरुवात करतो आणि प्रत्येक कार्य असे बघतो की न करताही त्याला काही प्राप्त व्हावे. देव म्हणतात, जगातही तुम्ही केलेल्या कर्मात तुम्हाला असा आशीर्वाद प्राप्त होणार नाही. देव म्हणतात, तू जेव्हा अकर्मी होशील तेव्हा तू प्रगतीच्या दिशेला खुंटशील. देव म्हणतात, जर तुम्ही प्रगती करू इच्छिता तर तुम्हाला प्रत्येक कार्य सुरू ठेवावे लागेल, तेही योग्य तऱ्हेने. देव म्हणतात, जो कोणी प्रगतीच्या अपेक्षा ठेवतो त्यालाही त्या कर्माकडे वळावे लागेल, त्यासाठी तत्पर राहावे लागेल. कारण तुम्ही आम्ही दिलेली सकारात्मक ऊर्जा त्यात वापरावी. तुम्ही जेव्हा नामस्मरण करता तेव्हा आम्ही तुम्हाला प्रचंड प्रमाणात ती शक्ती देत असतो, ते धैर्य देत असतो, तुमचे सबलीकरण करत असतो. देव म्हणतात, मी तुला माझे नामस्मरण केल्यामुळे तुला ती अफाट शक्ती देऊ इच्छितो, ज्यामुळे तू तुझे कार्य साधू शकशील. तुझ्यात ती ऊर्जा, ती सकारात्मक शक्ती आणि ते सकारात्मक विचार आम्ही तुला देऊ इच्छितो, ज्यामुळे तू तुझे कार्य अगदी सोप्या तऱ्हेने करत जावे. देव म्हणतात, जो कोणी निरर्थक बसल्या जागी काही मागत असेल तर त्याला देवही काही देऊ शकणार नाहीत. कारण जेव्हा तुम्ही अकर्मी होता आणि नुसतं कर्म न करता काही प्राप्तीची इच्छा करता तेव्हा तुमचे नशीबही झोपा काढते. देव म्हणतात, तुला माझ्या काही गोष्टींचा यावेळेस आश्चर्यही वाटत असेल, पण हेच सत्य आहे. बाळा, जो कोणी कर्माच्या दिशेने वळतो, जे साध्य करायचे आहे त्यासाठी प्रयत्न करतो, आमच्यावर विश्वास ठेवतो, त्याला यशाची प्राप्ती नक्कीच होते. जर तुम्ही एखादे दुकान चालवत असाल आणि त्या दुकानात न बसता फक्त ताळा लावून वाट पाहाल की माझा गल्ला भरेल, तर हे होईल का? नाही ना. तसेच कर्माचे आहे. देव म्हणतात, प्रत्येक ठिकाणी तुला कर्म करावे लागतील, तेव्हाच तुला ती प्राप्ती होईल. बाळा, तुझ्या आयुष्याच्या त्या अंधाऱ्या जागा मी माझ्या चैतन्याच्या प्रकाशाने प्रकाशमान करू इच्छितो. देव म्हणतात, पुढील काळात तुला कोणतीही काळजी करण्याची आवश्यकता नाही, कारण मी तुझे कर्म पाहत आहे. पण कधीकधी आम्हाला असे कडक बोलावे लागतात, त्यामुळे तुम्ही निरंतर जागृत राहून तुम्ही तत्परतेकडे वळता. तुम्ही त्या सकारात्मक ऊर्जेला ग्रहण करता जी आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो. देव म्हणतात, बाळा, तुझ्या जीवनातील तू जे काही क्षण सुखाने भोगत आहे ते देवाचीच देण आहे. देवांना त्यासाठी धन्यवाद कर. तू पुढील आशेने जे काही कर्म करत आहे त्याचे फळ देण्याचे ईश्वराने योजले आहे. तुझ्यासाठी ती भरभराट, तो आनंद, तो उत्साह, ते खूप काही
सुखाचे क्षण देव तुला देऊ इच्छितात, ते तू आनंदाने स्वीकार करावे. तुझ्या मनातले खूप काही घडणार आहे, पण देवाची जी इच्छा आहे त्याचाही तू सन्मान करावा, अशी देवांची इच्छा आहे. जे कोणी भाग्यशाली माझे बाळ यावेळेस हा संदेश ऐकत आहेत, त्यांना स्वामी सांगू इच्छितात की तू त्या तत्परतेने कार्य करत आहेस. मी जाणतो, म्हणूनच मी तुला ती आनंदाची बातमी आज देऊ इच्छितो. त्यामुळे तुझे कल्याणच होणार आहे. तुमच्यासाठी जे काही कल्याणकारी असते ते आम्ही सर्वप्रथम तुम्हाला देऊ इच्छितो. जे कोणी बाळ यावेळेस हा संदेश ऐकत आहे त्याचे घर पुढील काळातच सुखाने, समृद्धीने, आनंदाने, वैभवाने भरणार आहे. माझा आशीर्वाद निरंतर त्याच्या कुटुंबावर आणि त्यावर आहे जो नामस्मरणात दंग असतो. मनाने आणि शरीराने चांगले कर्म करू इच्छितो. नेहमी कुणाचे भले व्हावे याची प्रार्थना ठेवतो. तो देवाचा प्रिय बाळ असतो. तोही माझा तसाच बाळ आहे, जो कुणाचेही कधीही अहित पाहत नाही, जो सदैव कुणाच्याही सुखात सुखी होतो, कुणाच्याही आनंदात आनंदी राहतो. देव त्याला भरभरून देऊ इच्छितो, कारण त्याचे विचार अगदी सरळ आणि स्वच्छ आहेत, एखाद्या आरशाप्रमाणे. तो माझा बाळ कधी कुणाजवळ काही कुणाचे गाऱ्हाणे गात नाही. देवाजवळ मागताना फक्त प्रार्थना करतो की देवा, जर हे मिळाले तर बरे होईल. जेव्हा तो माझ्याकडे आशेने पाहतो तर मी त्याची आशा नक्कीच पूर्ण करतो. मी त्याला तेही देऊ इच्छितो जे त्याच्यासाठी अकल्पनीय असते. देव म्हणतात, तुम्ही तिकडे काहीही विचार करा, ते आमच्यापर्यंत पोचत नाही असे कधी होत नाही. जेव्हा जेव्हा तू आमचे ध्यान करतोस, जेव्हा जेव्हा तू मंत्र जागर करतोस, तेव्हा आम्ही तुमच्या आजूबाजूला राहून तुमचे अंतर मनातले जाणतो. बाळा, तुझी ती इच्छा लवकरच पूर्ण होईल. आज मी तुला आशीर्वाद देऊ इच्छितो की तुझी ती इच्छा लवकरच पूर्ण होईल आणि तू आमच्याकडे जे काही संकल्प केले आहेस ते सुद्धा लवकरच पूर्ण होतील. या ब्रह्मांडाच्या नियमानुसार तुम्ही जो काही आनंद वाटला आहे तो तुमच्याकडे दुपटीने परत येणार, यात शंका घेऊ नका. देव म्हणतात, जिथे चांगले कर्म केल्या जातात, मन स्वच्छ ठेवून कुणाची मदत केली जाते, तिथे देवाचा भरभराटीचा, सुखाचा, समृद्धीचा आशीर्वाद ते प्राप्त करतात. तेव्हा तुम्हीही आपले कर्म चांगले करा. मनात कोणाबद्दलही वैर ठेवू नका. ज्याचा कुणाचा काही बाबतीत तुम्हाला जर राग आला असेल तर त्या क्षणापुरता तो तेवढा ठेवा, पण नंतर मात्र तोही एक परमात्म्याचाच रूप आहे, त्यातही एक ईश्वराचा अंश आहे असे म्हणून तिथेच तुमचा राग संपुष्टात आणा. देव म्हणतात, तुला माहीत आहे, या प्रत्येक कणाकणात, सृष्टीतल्या प्रत्येक मानवात ईश्वरी अंश आहे. तेव्हा माफ करणे शिका आणि मन शांत होईल. तुम्ही पुढील काळात ती शांतता प्राप्त कराल जी मी तुम्हाला देऊ इच्छितो. आमचा सुखाचा आशीर्वाद निरंतर तुझ्यावर एखाद्या वर्षाप्रमाणे वर्षत आहे. तो तुम्ही प्रेमाने स्वीकार करावा. मनाने आनंदी राहावे
आनंद वाटत चलावा. जितका आनंद तुम्ही वाटाल तितका आनंद तुमच्याकडे परत परत येईल. देव म्हणतात माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा. जो कोणी हा संदेश यावेळेस ऐकत आहेत त्यांनी विश्वासाने ऐकावा. सुखी होशील बाळा, तुझे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.